ही बघा भाई पूर्ण मी मनगटापर्यंत तुम्हाला शिवून दाखवलेली आहे। मी इथे इलास्टिक लावली आहे या पद्धतीने। कुठेही तुम्हाला चुनी दिसणार नाही किंवा लूज नाही, परफेक्ट अगदी कटिंग तुम्हाला ती बसणार आहे। थोडीशी अर्धा इंच मला उंची कमी पडली आहे, 23.5 घ्यायचं होतं तर 23 वर कटिंग झालं होतं चुकून। तर बघ किती छान बसली आहे भाई, मस्त। कुठे कोपरात सुद्धा इथे जाचणार नाही, काही नाही। कसाही तुम्ही हात वर केला तरी एकदम परफेक्ट बसणार आहे। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज बघा आपण, मी नेहमी तुम्हाला एल्बो साईजचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, एल्बो साईजच्या भाईचे, पण लॉंग भाईचे कधीच व्हिडिओ बनवले नव्हते। तर आपण आज लॉंग भाई म्हणजे मनगटापर्यंतची भाई कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला कापडावर दाखवणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला शिवून माझ्याच हातामध्ये घालून दाखवणार आहे। तर आता माप घेताना बघा, मनगटापर्यंत उंची मापाची शोल्डर पासून घ्यायची, किती येते बघायची। तर 22 आलेले आहे उंची, 22 आली, तर खाली 1 इंच एक्स्ट्रा आणि वरती अर्धा इंच या पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची। इथं आलं 22, 1 इंच आणि 1.5 म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा, तर 23.5 वर फोल्ड करून घ्यायची अशी। आणि इथे मी आता कटिंग करून थोडं कापड काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राची। आता सुरुवातीला अगोदर खालचं घेऊया माप आपलं मनगटाजवळचं, म्हणजे फोल्ड करता येईल कापड। मनगटाजवळ फिटिंग बघायची किती आहे, जास्त फिटिंग पण ठेवायची नसते। तर 7 फिटिंग आहे, तर 7चे निम्मे किती येतात, 3.5 आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचं या पद्धतीने। आणि याला आता आपण असं जरा फोल्ड करूया वरती। आता माप सांगते तुम्हाला। आता इथे बघा आपल्याला मुंडा आहे 8.5, सॉरी बायसेप आपला मोजून घ्यायचा। बायसेप कसा मोजायचा, तर असा हात दाखवते तुम्हाला, असा हात पूर्ण खांद्याबरोबर घ्यायचा आणि इथे जो उंचवटा दिसतो आपल्याला, इथे उंचवटा जो येतो शोल्डरच्या खाली, तिथे आपल्याला दंडावर माप घ्यायचं असं गोल राऊंडमध्ये। हे बघा इथे मी व्यवस्थित तुम्हाला माप दाखवते। दुसरा एक व्हिडिओ, इथे उंचवटा दिसतो आपला, इथे साधारण शोल्डर पासून 3.5-4 इंचावर उंचवटा जो दिसतो तिथे बायसेप मोजायचा असतो। हे बघा असं या पद्धतीने, या पद्धतीने। या पद्धतीने असा बायसेप मोजून घ्यायचा असतो। हे बघा 14 आलेला आहे ना माझं, तर 7 बायसेपचं येणार आहे। तर बायसेपवर आपण 14 इंचाच्या हाफ येतात 7 इंच, तर 7 इंचावर आपण अशी फोल्ड करून घ्यायची आणि तिथे एक लाईन मारून घ्यायची। इथून पण 7 इंच घेऊया वरती, या पद्धतीने अशी। आणि आता आपल्याला मुंडा आहे आपला 8.5 म्हणजे पूर्ण राऊंड येतो 17, तर 7.25 इथे ठेवायचे। या कोपऱ्याला बंद बाजू माझ्याकडे घेतलेले आहे, सुट्टा पदर पुढे ठेवलेला आहे। आणि बघा 7.25 वर आपण 1/2 इंच लूजिंग ठेवायचे, सॉरी कमी करायचे, कारण
ब्लाऊजच्या कटिंगला आपले 8.5 येणार घ्यायचे असतात मुंड्याला, जर 8.5 मुंडा आहे तर, आणि बाहीच्या कटिंगला 8.25 म्हणजे पाव इंच कमी घ्यायचे. तर या ठिकाणी आपल्याला इथून खाली कॅप हाईट मिळालेली आहे. तर कितीवर आली ते पण मोजून घेऊया आपण. तर कॅप हाईट मिळाली आपल्याला 4.5. पण आता ही पण आपण उंची अगोदर मोजूया. सरळ रेषेत कट केले का, नाही तर कॅप हाईट जास्त झालेली असायची. इकडे 22 आहे तर पुढं पण 22च असायला पाहिजे. सॉरी 23.5. 23 आहे, तर इथे पण 23. हे बघा आपलं हे एवढं एक्स्ट्रा आहे. तर आता इथून खाली आपली कॅप हाईट आलेली आहे. कॅप हाईट आलेली आहे 4.25 इंच. बरोबर, हे आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे. आता बघा कॅप हाईट 4.25 इंचाची कॅप हाईट आलेली. आणि आता इथे पण एक सरळ रेष ओढून घेऊया. 4.25 वर खून करूया अगोदर. इथं पण खाली वर रेघ व्हायला नको, या पद्धतीने. आणि मग ह्या 2 खुणा मिळून सरळ रेघ. आता हा जो चौकोन तयार झाला आहे आपला, याचे 2 समान भाग करायचे. तर ही बायसेप आहे 7 इंच. तर मध्य काढायचा असा, हाच स्टेप असा उचलून इथे ठेवून इथे पण मध्यावर एक खूण करून घ्यायची. आणि नंतर या दोन्हीचा मध्य काढायचा असा. आता हे अशा आपण 4 चौकोन करून घेऊया अगोदर. या पद्धतीने 2 चौकोन झाले. आणि नंतर हा असे 4 चौकोन झालेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, याचा अर्धा काढायचा आहे असा. आणि हा जो चौकोन आहे, हा कोन, त्या कोपऱ्यातून 2 इंच या त्रिकोणाच्या दिशेने 2 इंच असे तिरकी रेघ ओढायची. अशी 2 इंच इथे या पद्धतीने. डार्क करते रेगा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. परत एकदा माप सांगते मी तुम्हाला कसं काढलं ते. आता ही जी उभी रेघ काढली ती काय काढली, तर आपला बायसेप, दंडाचा हाताचा बायसेप 14 होता, त्याचा निम्मे 7 घेतले. तिथून नंतर आपण हे हाफ करून घेतले, असा मध्य काढला. आणि इथे पण मध्य तसाच काढला, हे बघा असा. आणि ती लाईन जोडून घेतली. नंतर या लाईनीचा असा मध्य काढून घेतला आपण इथून इथं. आणि ही लाईन, हा मध्य एक रेघ ओढली. अशा पद्धतीने हे 4 चौकोन झाले. आणि मग नंतर इथून इथं याचा मध्य काढून घेतलेला आहे. हे बघा इथं आलेला आहे मध्य, लक्षात घ्या. आणि या कोपऱ्यातून या कोपऱ्याच्या दिशेने तिरकस 2 इंचावर खूण करून घ्यायचे. एवढी मापं जमली की तुम्हाला बाहीची कटिंग अगदी परफेक्ट जमणार आहे. तर आता बघा हे झालं बायसेप. पण फिटिंगला सुद्धा आपल्याला कापड लागणार आहे, तर 1.5 इंच फिटिंगसाठी मार्जिन द्यायचं आहे. आणि आता इथे काय करायचं, पडून घेते वरती. आता आपल्याला काय करायचं आहे, ही पूर्ण पट्टी आपण अशी लावून सरळ रेघ नाही मारायची. का नाही मारायची ते पण सांगते. तर आपला हात ना कमी जास्त असतो, तर काय करायचं, आपल्याकडे एक ती वक्र एक पट्टी असते बघा मोठ्या टेलरांकडे, तशी पट्टी आपल्याकडे नसते. तर मग काय आयडिया लावायची ते पण सांगते. त्या सरळ रेघेवर 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी इथं. हा जो बायसेपची रेघ आली त्याच्यावर. आणि त्या खुणेपासून अर्धा इंच अखंड पदराकडे आतमध्ये खूण करायची या पद्धतीने. इकडे बघा रेघेच्या आतमध्ये अखंड पदराकडे केले. आणि मग ती रेघ आपण इथे मिळवायची अशी अशी. आणि मग इथून इथे मिळवायची. आता माझी जास्त तब्येत नसल्यामुळं एकसारखी रेघ आलेली आहे. आपण जर इथून लावून बघितलं तर हे बघा एकसारखी रेघ आलेली आहे.
पण जर तब्येत जास्त असेल तेव्हा इथं हा गॅप पडलेला असतो, लक्षात येते का? त्यामुळे काय होतं, इथे भाईला चुन्या पडण्याची शक्यता असते. तर मग या पद्धतीने आतमध्ये अर्धा इंच येऊन मग 1.5 इंच मार्जिन द्यायचं इथं, आणि मग ही पण खूण अशी जोडायची आणि ही खूण इथे जोडायची. हे झालं फिटिंगच्या लाईनीचं. आता इथलं लक्ष द्या कसं करायचं बघा. हा जो मध्य आपण काढून घेतला तो मध्य आणि हे टोक हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे एक आणि हे असा 1 2 3 आणि 4 या खुणा लक्षात घ्या. तर बघा या पद्धतीने असा हा टूल एक येतो असला, तो एक असा ठेवायचा. बघा इथं लक्ष द्या, इथं टेकवलंय आणि इथे टेकवलंय 3 नंबरच्या खुणेवर, आणि असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. आणि इथं जो मध्य आलेला आहे तो मध्य आणि हा 4 नंबरची खूण ती जोडून घ्यायची. हे बघा मी इथं टेकवला हा असा, आणि हा इथे, आणि ही खूण आकार देऊन घ्यायचा इथे या पद्धतीने. आता इथं आपला बायसेप टेकलेला आहे म्हणजे मुंडा आलेला आहे, तो मुंडा आपल्याला असा जोडायचा आहे या पद्धतीने. बघून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि याला पण जोडून घ्यायचं. या पद्धतीने आपला हा मुंड्याचा आकार झालेला आहे. थोडासा तिरकस खाली ओढायचा. आता हे मी कटिंग करून घेते. अगोदर बाहेरची साईड कट करायची. आणि या फिटिंग वरून कटिंग करायची. बिगिनर्ससाठी सांगते मी आठवणीने. ही तर आपली फिटिंगची टीप येणार आहे. आणि नंतर इथे काट मारून घ्यायची मध्यावर, इथे पण काट मारून घ्यायची अशी, आणि मग नंतर ब्लाऊजची पीस बाही आपली उघडून घ्यायची अशी. आणि हा आतला भाग जो आहे पुढच्या भागाचा मुंडा तो पण कट करून घ्यायचा या पद्धतीने. बघा इतकी सुंदर आणि छान बाहीची कटिंग झालेली आहे. आता ही मी तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते दाखवते. ही बाही मी तुम्हाला जोडून दाखवते. तर बघा कशी जोडायची म्हणजे तयार करून दाखवते मी तुम्हाला. उलटं सुलटं बघून इथे आपण एवढी अर्धा इंच आणि परत एक खोंड असा पीस बघायचं उलटं सुलटं कापड. आणि मी खाली बॉबिनचा दोरा बदललेला नाही, हे मी तुमच्यासाठी फक्त बाही तयार करून दाखवते. त्यामुळे वेस्टच जाणार आहे, मग बदलाबदली करत बसले नाही. आहे तोच दोरा घेतलेला आहे बॉबिनचा, आणि वरती फक्त मॅचिंग लावलं. तर बघा सुरुवातीला इथे मनगटाच्या इथे ना हात शिलायची गरज आहे ना कशाची, तर आपण हा अर्धा इंचाचा, हा एक अर्धा इंच आणि हा एक अर्धा इंच असं 2 वेळा अशा अर्धा इंचाची अशी फोल्ड करून टीप मारून घ्यायची. आता ही वरची मुंड्याची लाईन दाखवते तुम्हाला मी. हे आपल्याला आता काही ब्लाऊजला जोडायला नाही आहे माझ्याकडं, मी असा फोल्ड करणार आहे या पद्धतीने.
1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं आपण व्यवस्थित. हे बघा या पद्धतीने दोन्ही टोकं जोडून 1.5 इंचावर फिटिंग अशी आणि बघायची आपली इथे टिप कुठे आहे. इकडे पण 1.5 इंच. तर या पद्धतीने हे फिटिंग करून टाकूया अगोदर. आणि समान 1.5 इंचाच्या अंतरावर फिटिंग करत आणायचं. हवं तर तुम्ही इथून 1.5 इंचाचं असं मार्जिन खुणा करून अशा घेऊ शकता. इथे पण 1.5 इंच शेवटी या पद्धतीने. अजून एक टीप मारायची आहे आपल्याला, बाहेरच्या साईडची मारायची. आता बघूया फायनली आपली भाडी कशी झाली. या पद्धतीने बाहीचं कटिंग करा तुम्ही. हे बघा. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं घंटी दाबायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेते. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. धन्यवाद.